नमस्ते. आजचा दुसरा दिवस आहे. प्लीज नमस्ते. स्वागत आहे सगळ्यांचे. चला अजून कॅमेरे ऑन नाही झालेत. चला चला. ओप्पो कोणाचा आहे हा? कॅमेरे ऑन करा, मला मजा वाटेल. हा, सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. चला. केला. हो हो, माझा केला. केला. तुमचा केला. तुम्ही पहिल्याच दिसलात मला. एकदम हॅप्पी हॅप्पी. हो, मग मला आवडते रेकी, कारण मला ना आधी माझी आई रेकी मास्टर आहे ना, माझ्या आईने मला शिकवलं होतं. पण आईने शिकवली असं तरी ते मला स्वतःला करायचं होतं ना. मला प्रत्यक्ष अच्छा जाऊन नाही करायची. साधना वाईकर आहेत ना, त्यांच्याकडे शिकली आहे माझी आई मुलुंडच्या. अच्छा 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 अच्छा. चला. आता रेखी म्हणजे कोणाला माहिती आहे का काय ते आहे? काल पण मी विचारलं होतं. एक वैश्विक ऊर्जा आहे. रे हम्म, म्हणजे वैश्विक आणि की म्हणजे ऊर्जा. हम्म. रेखी. रेखीचे खूप सारे फायदे आहेत. रेखी आपल्याला सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य, आपले रिलेशनशिप वर आपल्याला काम करते. ती तळ हातामध्ये आपल्या घेतली जाते. तळ हातातून वाहते, दोन्ही हातातून. आपल्याला हात पण कप शेप मध्येच ठेवायचे. प्लीज माईक म्यूट करा, प्लीज. प्लीज इथे माईक म्यूट करा, जरुरी आहे. एकच मिनिट. तर आपल्या आपल्या तळ हातामध्ये ती ऊर्जा असते, ती दोन्ही हातातून वाहत असते. जसं आपण आपले आजार बरे करू शकतो स्वतःच्या ह्याच्याने. आता सकाळचा जो क्लास असतो त्याच्यामध्ये आपल्याला असंच डोक्यापासून घ्यायचं आहे. डोळे, फेस वगैरे असं असं पूर्ण स्वतःच्या बॉडीवर तर घ्यायचं आहे. आणि दुसऱ्याला जरा कोणतरी मध्ये बोलतंय का इथे? त्या सरांचाच हे येतोय. नीला मॅडम बोलता जरा मध्ये. मी हो हो, नीला मॅडमच बोलले तुम्हाला. शॉर्टकट हा, अच्छा चालेल ना? अच्छा. ओके ओके. हा. तर जसं आपण स्वतःला घेऊ शकतो तसं दुसऱ्यालाही हील करू शकतो. आपण स्वतःही हील करू शकतो, दुसऱ्यालाही हील करू शकतो. रेकी ही प्रत्येक गोष्टीवर काम करते. रिलेशनशिप असू असू दे, पैशावर असू दे, प्रत्येक प्रत्येक गोष्टीवर काम करते. आता रेकीचा इतिहास काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहे. रेकीचे फाउंडर कोण आहेत ते जाणून घेणार आहोत. ती रेकी कोणी निर्माण केली ते पण. खरं ती ही आपल्या इथलीच विद्या आहे. ही आपलीच हो, विद्या आहे. साधू संतांनी आपल्या सगळ्या पुराणामध्ये आहे. पण काय आहे, आपल्या लोकांना जे वाया वाया येते ना, तर मग त्याचं जास्त कौतुक वाटतं. त्याचं जेव्हा महत्व आपल्या जास्त. हा हा जेव्हा आपल्याकडे असतं ना, तेव्हा त्याचं महत्व नसतं. पण जर दुसरीकडनं आलं, अरे बापरे, इथून आलंय मग आपल्याला करायला पाहिजे. पण आपल्यामध्येच लिहिलेलं आहे पूर्वपार पासून, त्याचा कोणी फायदा नाही घेतला. पण पूर्वीची लोक घेत होते, ज्यांना खरंच माहित होतं की रेकी, क्रिस्टल, अजून मोडॅलिटीज आहे, त्याचा फायदा काय. जे श्रीमंत, खूप श्रीमंत, गर्भश्रीमंत लोक होते ना, त्यांना ह्याचा फायदा माहित होता. ते स्वतःसाठी उपयोग करून घेत होते. तर चला, आता आपल्या ह्या माध्यमातून कळलं आहे सगळ्यांना की रेकीचे फायदे होतात. मग का नाही आपण फायदे घ्यायचे? रेकी सजीव निर्जीव गोष्टीवर पण काम करते. आपल्यावर तर काम करतेच करते, पण निर्जीव गोष्टीवर पण काम करते रेकी. रेकी हा जापानी शब्द आहे. ती जापान मधून आले, तर आता तो जापानी शब्द आहे रेकी. डॉक्टर मिकाऊ उसुई, लक्षात ठेवा, डॉक्टर मिकाऊ उसुई हे फाउंडर आहेत त्याचे. सांगणारच आहे पुढे मी. जसं रेकी सजीव निर्जीवर काम करते. आता आपल्यावर तर करतेच. प्रत्येकाच्या घरी इश्यू असतात. पुढे डिटेलमध्ये जाणू आपण. तर रेकी कशी काम करते? समजा आता एखादी आपल्या घरात निर्जीव वस्तू म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू, फ्रीज आहे, टीव्ही आहे, वॉशिंग मशीन आहे. जर ती बिघडली त्यावेळेस, तर काय करायचं? तर आपल्या हातात रेखीची ऊर्जा घ्यायची आहे. मी तुम्हाला प्रार्थना शिकवणार. रेखीची ऊर्जा घ्यायची आहे हातामध्ये. त्यावेळेस त्या मशीनला, किंवा आता समजा लॅपटॉप आहे किंवा अजून इतर फ्रीज वगैरे आहे, आपल्या फ्रीजमध्ये सामान असतं, खराब होऊन जाईल ना फ्रीज बंद पडला तर. मशीनमध्ये कपडे टाकलेले आहेत, अर्धे धुतले गेलेले आहेत कपडे. तर त्यावेळेस तिथे हिलिंग द्यायची आहे मशीनला, रेखीची प्रार्थना करून, की आत्ताचे माझे कपडे धुवून निघू दे. नंतर मग मी तिला म्हणजे, तुम्ही इलेक्ट्रिशियन बोलून घ्या नंतर, पण त्यावेळी तिला हिलिंग देताना असंच बोलायचं आहे, आत्ताच्या वेळेचे माझे कपडे स्वच्छ धुवून निघून दे. तेवढ्या वेळापुरती म्हणजे तू चालू हो. तर ती खरंच
प्रॉपर तुमच्या मनाने तुम्ही हिलिंग दिली तर चालू होतेच. आणि मग नंतर तुम्ही बोलून घ्या इलेक्ट्रिशियनला, ती रिपेअर करून घ्या. अदरवाईज नसेलच तर दुसरी घ्या. पण रेकी काम करते, विश्वासाने करते म्हणजे करतेच. फक्त इथे विश्वास गरजेचा आहे. हा, मी सांगते म्हणून नाही. इवन फळभाज्या वगैरे असतात त्याला पण तुम्ही रेकी दिली. समजा अचानक तुम्हाला बाहेर जायला लागतं कधीतरी, असं ना, अचानक आपल्याला माहित नसतं, चला बाबा लगेच निघतो. त्यावेळी पण तुम्ही रेखीला प्रार्थना करायची आहे की बाबा माझ्या भाज्या फ्रेश राहून दे, मी 2 दिवसांनी येते. म्हणजे एकदम अगोदर भरून ठेवलेल्या असतील वगैरे भाज्या तर तुम्ही त्याला हिलिंग करू शकता. तसंच रेखीमध्ये तुम्ही तुमच्या घराला हिलिंग द्यायची आहे, ते आपण नंतर डिटेलमध्ये शिकणारच आहोत. घराला हिलिंग देणार आहोत. जसं आता चोर घरी शिरतात, चोरांचं आहे, तुमच्या व्हेकल्स आहेत, त्यांना कसं हिलिंग द्यायचं, म्हणजे रेखी इतकी प्रचंड प्रचंड काम करते, खूप काम करते. चला आता आपण रेखीचं पुढे जाणून घ्या, रेखी कशा कशावर काम करते. रेखी शिकण्याचे कारण: आर्थिक समस्या, आरोग्य समस्या, मानसिक आरोग्य, आत्मविश्वासाचा अभाव. आता रेखी बघा, आर्थिक आर्थिक समस्या. आता प्रत्येकाला असतो ना पैशाचा प्रॉब्लेम, हम्म. पैशाचा इश्यू असतो, किंवा आरोग्याचा इश्यू असतो. आज बघा प्रत्येक जण जेवण कमी पण औषध जास्त खातात. खातात की नाही? हो. पहिलं माझं औषध नाही घेतलं तर कसं होईल माझं, बापरे बापरे, हा येतो ना, मला हम्म. खाल्लंच पाहिजे औषध. मग हो. का नाही आपण रेखी शिकून त्यावेळेस आपण स्वतःला हील करू, रोज हील करू शकत? जसं मास्टर लेवलमध्ये तुम्हाला आहेत ग्रीड लावून वगैरे, की तुम्ही कसं तुमच्या प्रॉपर समस्यांवर काम कराल. मीही इथे माझ्या आजारपणाला कंटाळून पूर्वी शिकलेली आहे. रेकीमध्ये माझं येण्याचं कारण तेच होतं. तुम्ही स्वतःला हील करत जा. आर्थिक समस्या, काय कायांकडे बघा खूप पैशाचा इश्यू असतो, पैसे नसतात. मग का नाही तुम्ही रेखी शिकून तुम्हाला म्हणजे मनी कमवू शकता तुम्ही. पैशांना अफर्मेशन असतं, पैसे तुमच्याकडे कसे येणार ते असतं. जसं काल मी तुम्हाला शिकवलं, का नाही मनीला अफर्मेशन देणार. एक शेजारचं बाळ सुद्धा छोटं असतं, त्याच्यावर आपण प्रेम करतो की नाही? हो. ते सुद्धा आपलं होतं की नाही? हो. रोजच्या 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 प्रेमाने. मग हो. प्रत्येक गोष्टीत प्रेम सोडा. युनिव्हर्स बघत असतं, लक्षात घ्या. आपल्याला एकदा, सॉरी, आता इथे मानसिक आरोग्य. काय कायचं असतं ना की बाबा म्हणजे बायकांचं बोलते मी, की मी जाडीच आहे, मी चांगलीच दिसत नाही, त्यांना न्यूनगंड असतो. काय कायचं असतं, मुलं शिकतात, काय काय शिकत पण नाही, अभ्यास करत नाही. आई वडिलांना असतं की मुलांनी काहीतरी बनावं, पण मुलांना आई वडिलांचं बर्डन नको असतं. काय काय मुलं व्यसनी होतात. ते तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. मानसिक तणावातून कसं बाहेर काढायचं, तुमचे कसे ब्लॉकेज दूर करायचे, हे रेकी शिकवते. आत्मविश्वास वाढवते. आता मानसिक आरोग्य, एखादा माणूस खरंच एवढा पैशासाठी म्हणजे जॉब जातो त्याचा, पैसे नसतात हातात, डिप्रेशन मध्ये जातो आणि आत्महत्या करायला पण तो मागे पुढे बघत नाही. पण इथे मला बोलायचं, आत्महत्या का करायची? आत्महत्या केल्यावर माणूस ना खालचा राहत ना वरचा राहत, कुठेच नाही, मधल्यामध्ये लटकत राहतो. त्यापेक्षा हम्म. तुम्ही रेकी शिकून का नाही ह्याच्यातून बाहेर पडत आहे? ह्या समस्यातून तुम्हाला बाहेर पडता येतो जर तुम्ही प्रयत्न केलात. आत्मविश्वासाचा अभाव. आता लक्षात घ्या, तुम्ही तुमच्यामध्ये एवढा आत्मविश्वास करा, जसं जसं रेखी शिकणार तसं तुम्हाला आत्मविश्वास वाढत जाणार. आता इथे असा एक येतो प्रश्न की रेखीमध्ये पास्ट लाईफचं काय कनेक्शन आहे का? तर हो, रेखी जसं आपण पास्ट लाईफ मधून आलोय, आपण काय कर्म केलेत, काय कर्म केलेले नाहीत, आपल्याला काहीच माहित नाहीये. पण रेखीमध्ये आल्यानंतर तो अभाव आपला कमी होतो पास्ट लाईफचा. रेखी ब्लॉकेजेस दूर करण्यास मदत करते. चला आता इथे आपल्याला रेखी पण फील करायची आहे, तर तुम्ही रेखी कशी फील कराल? तिथे बसलाय तिथे शांत बसा, हात रब करा, चांगले चांगले हात रब करा. अरे बंद. आधी बघून घ्या, एकदा एकदा बघून घ्या. मी सांगेन तेवढ्या वेळेला असं करा, हळू करायचं. दूर
जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ. त्याआधी हात चांगले रब करा. चला, आणि डोळे बंद करा. आता मी सांगते. डोळे बंद, हाताचं घर्षण करा. दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ. एनर्जी फील करायचे. गोल गोल, गोल गोल, गोल गोल हात फिरवा असा. एक, तसंच राहा. हातामध्ये हे करायचं, एवढा गॅप ठेवायचा. एवढा हात गॅप ठेवा. गॅप गॅप चिटकवू नका. हातामध्ये गॅप ठेवा. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा. हळूहळू श्वास सोडताना एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. अशा प्रकारे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. परत एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. असा श्वास घ्या. 1 मिनिट होल्ड करा. श्वासांना हळूहळू सोडा. सोडताना तुमच्या बॉडीतील, तुमच्या 7 चक्रातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर टाकत आहे असं फील करा. असं फील करा. तुमचे दोन्ही हात, मान रिलॅक्स करायचे आहे. तुमचे पायाचे तळवे, शोल्डर, संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचे आहे. बॉडी रिलॅक्स करायची आहे. आता परत एकमेकांवर घर्षण करा हाताचं. आणि हळूहळू डोळे उघडा. बस, आता बॉल तयार हातात गॅप द्या. हळूहळू डोळे उघडा आणि हातामध्ये काय फील होतंय सांगा. काय फील होतंय हातामध्ये? थोडे गरम झाले. खेचल्यासारखे नाही वाटत आहे तुम्हाला थोडे? हा. मला असं वाटतंय हो काय गोळा असा आहे आतमध्ये आणि तो खेचतोय, लवचिंब कसं आहे असं बरोबर, एक्झॅक्ट. हीच रेखी शक्ती आहे जी तुम्हाला नंतर वाटतंय. फील करायची आहे. आणि असं वाटतंय काहीतरी आहे हातामध्ये आणि ते खेचतंय आपल्याला जवळ. मॅग्नेटिक हम्म. असं वाटतं. मॅग्नेटिक, बरोबर. हा. बरोबर. चला, आता हे डॉक्टर मिकाऊ उसुई आहेत. रेखी नॉर्मल व्हा, नॉर्मल व्हा आता. डॉक्टर मिकाऊ उसुई हे रेखीचे फाउंडर आहेत. ह्यांनी 21व्या शतकात 20व्या शतकात 21 दिवस अथक परिश्रम करून, साधना करून रेखी प्राप्त केलेली आहे. कुरामा पर्वतावर त्यांनी रेखी प्राप्त केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी रेखीचा इतिहास वाढवला. त्यांनी स्वतःकडे न ठेवता त्यांनी हे डॉक्टर चिरायू हयाशी आहेत त्यांना शिकवलं आहे. दिसतंय तुम्हाला? हो. त्यांना शिकवलं. ह्या डॉक्टरांनी त्यांच्याकडे न ठेवता हवायू टकाटा मॅडम आहेत त्यांना शिकवलं. आता ह्या हवायू टकाटा मॅडम आहेत ना, त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला होता. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट पण घेतली, पण त्याचबरोबर रेखीचे उपचार पण घेतले. त्यांनी स्वतःला रोज हील केले. स्वतःला रोज हील केले. आणि त्या वयाच्या, सांगा बरं किती वर्ष जगले असतील? 70. 89. 70 का 75 आहेत त्या. 89. ओके. विचार करा, म्हणजे किती मॅजिक आहे हे, किती चमत्कार आहे. पण त्यांनी एका दिवसात केलंय का हे? नाही. नाही. जसं तुम्हाला पण मला हेच सांगायचं, एका दिवसात कुठचा चमत्कार घडत नाही. त्यासाठी खरंच परिश्रम लागतात आणि साधना लागते. तर प्रत्येकाने एवढं केलं तरी खूप आहे. चल, रेखीचा तुम्हाला इतिहास समजलेला आहे. आता रेखीचे प्रिन्सिपल शिकूया आपण. रेखी तत्वे. जस्ट फॉर टुडे, डू नॉट अँग्री. आता मला इथे सांगा, कोणाकोणाला राग येतो? मला येतो. मॅडम तुम्हाला काय बोलता? सगळ्यांना राग येतो, सगळ्यांना. सगळ्यांनाच असं येतो. काय? मला तर नाही, पण भरपूरच मला येतो. थोडा जास्त येतो.
आपण त्याच्यावरच काम करणार आहोत. असं जगात कोणीच नाही. मला पण खूप राग यायचा आणि रेकीच्या माध्यमातूनच आपल्याला कंट्रोल करायचा. असं कोणच नाहीये की त्याला राग येत नाही. पण हेच आहे की आजच्या दिवशी मी राग करणार आहे. आजचा दिवस असा रोज बोलत जायचा आपल्याला. आज आज करत 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 आपला राग शांत करायचा आहे. मला सांगा, रागामुळे काय होतं? काय होतं रागामुळे? रागामुळे राग स्वतःला त्रास होतो आणि तरी दुसऱ्याचं काही जात नाही, पण स्वतःच एनर्जी खर्च होते. ते नेगेटिव्ह विचार येतात डोक्यामध्ये. बरोबर बरोबर बरोबर. मग तेच, आणि आजार पण येतो. बरोबर. जस्ट फॉर टुडे डू नॉट वरी. आता मी सांगेन, इथे चिंता करू नका. कोण सोडणार आहे चिंता करायचं? मॅडम नाही, काय सांगता, चिंता करायलाच पाहिजे. बरोबर ना? पण ते आपण आपसूक होते. पण हेच आपल्याला शिकायचंय मॅडम. लक्षात घ्या, माझा पण एक स्वभाव होता, चिंता चिंता करायची, मुलांचं काय होईल, ह्याचं काय, त्याचं काय. पण तुम्ही जेव्हा स्वतःला खरं रेखीमध्ये आणता ना आणि प्रॉपर अभ्यास करताना, खरंच तुमच्या चिंतामुक्त, मी बोलते, खूप म्हणजे खूप कमी होतं तुमचं. चिंता थोडीफार होते, पण ती पण निघून जाते. एका गोष्टीला तुम्ही दुसऱ्यांना समजवाल. तर चिंता करू नका म्हणून आजचा दिवस चिंता करणार नाही असं होत नाही, पण तुम्ही प्रयत्न करा. चिंता करून कोणाचंही भलं झालेलं नाही आहे. आपल्याला आजार पण येतो, त्रास होतो, चिडचिड होते, आपण दुसऱ्यांवर वैतागतो. चला, आता जस्ट फॉर टुडे बी ग्रेटफुल. आता मला सांगा, कोण कोण कृतज्ञता पाळतं? मी देवाप्रती, माणसाप्रती, हम्म. परमेश्वराप्रती मी पाळता? हो. नीला मॅडम, तुम्हाला तुम्ही इथे झूम लिहिलंय ना युजर, ते तुमचं नाव काय आहे? कोणी? मी झूम. हा तुमचं, हा. माधुरी जगताप. अच्छा, माधुरी जगताप. मी बोलते माधुरी मॅडम आणि नीला मॅडम, मी तुमच्याकडे एक हात मागते, दोघींच्याकडे एक हात आणि डोळे द्या मला. द्याल का हो? नाही शक्य नाही, हे नाही देणार. नाही देणार ना? नाही. नाही. मग आपल्याला देवानी काय दिलंय? सगळं लक्षात घ्या, देवानी काय दिलंय? सगळं दिलंय आपल्याला. पण ज्यांच्याकडे डोळे नसतात, हात नसतात, तुम्ही विचार करा, आज डोळे बंद करा आणि घरात रात्री माईक म्यूट करा प्लीज. मी बोलते, घरामध्ये बिना म्हणजे डोळे बंद करून चाला. आपल्याला किती अवघड होतं. हो, पण ज्यांना काहीच म्हणजे काही नसतं, तर विचार करा. आणि आपल्याला सगळं देऊन आपली कंप्लेंट असते, मला हे नाही, मला ते नाही, ते नाही. आपण कृतज्ञता असतो का? नाही. देवा ग्रेटफुल असतो का? आपण देवाचे आभार मानतो का? तर आजपासून आपण देवाचे आभार मानायचे आहे. थँक्यू युनिव्हर्स, मला हे शरीर दिल्याबद्दल. थँक्यू युनिव्हर्स. म्हणजे लोकांच्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम आहेत, पण देवाने आपल्याला खरंच खूप 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 चांगलं दिलेलं आहे. त्यासाठी कृतज्ञता पाळायलाच पाहिजे. चला, आता जस्ट फॉर टुडे वर्क ऑनेस्टली. आता इथे आपण स्वतःशी प्रामाणिक असू, दुसऱ्याशी असू. दुसऱ्याला फसवलं, कोणाचे पैसे खाल्ले, कोणाला लुबाडलंय, कोणाला काय केलंय, आपल्याला माहितीये. आपण काय बोलतो, मांजर दूध पिते, कोणाला माहित नाही ना, चोरून. हो, बरोबर. पण कर्मा कर्मा तिथे सगळं आपलं नोट असतं. हम्म. सगळं नोट असतं तिथे. तुमचा कर्मा तुम्हाला बघत असतो, देव परमेश्वर बघत असतो. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा, दुसऱ्याशी प्रामाणिक राहा. जे आपण काम करतोय ते प्रामाणिकपणे करायचं, दुसऱ्या प्रती पण प्रामाणिक राहायचं. इथे गेल्या म्हणजे खूप टाइम झाला, जवळजवळ 6 महिने झाले असेल. एक मॅडम होत्या, म्हणजे त्यांच्या हातातून, त्यांनी असं मुद्दाम नव्हतं केलेलं, पण त्यांच्या हातातून झालं होतं. एकच मिनिट. त्यांच्या हातातून असं ना, म्हणजे लग्न होतं. पहिल्या लग्नाच्या वेळी त्यांनी त्या ब्युटिशियनला पैसे दिले होते आणि दुसऱ्या टायमाला पण त्या देत होत्या. पण ती ब्युटिशियन बोलली की मॅडम आता नको, तुम्ही नंतर द्या. पण त्या लग्नाच्या गडबडीत वगैरे एवढ्या विसरून गेल्या आणि 2 महिने झाले त्यांना पैसे द्यायची आठवणच नाही. पण त्या दिवशी असाच आपला सेशन झाला 6 महिने अगोदर, आणि त्यांना लगेच क्लिक झालं की अरे, मी कोणाचे तरी पैसे ठेवले. त्यांनी लगेच कॉल केला, आपला क्लास संपला आणि लगेच पैसे देऊन टाकले. सांगा, आहे ना? म्हणजे त्यांना हो, त्यावेळेस तरी आठवण आली. असं मुद्दाम म्हणून त्यांनी नाही केलं. म्हणून आपल्याकडनं होते चुकी, पण आपल्याकडनं कोणाचे पैसे राहिले, काय राहिले, द्यावं. कोणाचा, बोलतात ना, 1 रुपया पण उधार ठेवायचा नसतो, परत फिरून येतं आपल्याकडे. तुम्ही जेवढं समोरच्याला द्याल ना,
म्हणजे बोलतात ना, लक्ष्मी देणाऱ्या हाताकडे असते. जेवढं तुम्ही द्याल ना, आज तुम्ही 100 रुपये खर्च कराल, तुमच्याकडे 1000 रुपये येतील. दुसऱ्यावर हो, दुसऱ्यावर गरजूंना मदत करायची. बरोबर. चला, आता जस्ट फॉर टुडे बी काइंड टू युअर सेल्फ अँड अदर्स. आता स्वतः प्रती दुसऱ्या प्रती दयाळू असणं गरजेचं आहे. काय काय लोक आहे ना, खूप असं म्हणजे स्वभावामध्ये असतो, चांगलेपणा पण असो, उगाचच रस्त्याने जाताना प्राण्यांना पण त्रास देतात. कुत्री मांजरी असेल त्यांना दगड मारणे हे योग्य नाही आहे. मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला शिका, स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतः आरशात उभं राहायचं. आपण बघा, सकाळी उठल्यापासून काळजी सगळ्यांची, नवऱ्याची काळजी, मुलाची काळजी, सासूची काळजी, सासऱ्यांची काळजी, आई वडिलांची काळजी, सगळ्यांची काळजी, पण स्वतःसाठी वेळ देतो का हो जास्त? नाही. काय? नाही. खरंच स्वतः आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला विचारा, प्रेम करायला शिका. 2 हात असे करायचे आणि करा की मी स्वतःसाठी प्रेम करते, स्वतःवर प्रेम करते. चला सगळ्यांनी, मी स्वतःवर प्रेम करते, स्वतःसाठी प्रेम करते, आणि आजपासून रोज करणार. आपल्याला काही इच्छा होते, हवं नको. आज माझा मुलगा बोलला मला हे मम्मी कर ना, मग आपण त्याच्यासाठी करणार, त्याला खायचंय. मग आपल्याला विचारायला, अरे मला खायचं होते, नको आज नको, उद्या करूया, उद्या करूया, करतो ना आपण असं. हो, नका करू. मस्तपैकी स्वतःसाठी पण जगायला शिका आणि दुसऱ्यांना पण आनंद द्या. त्याच्यातच आपला आनंद आहे. ओके. मला ना आज तुम्हाला ह्याच विषयावर एक मेडिटेशन द्यायचंय. मी आतापर्यंत इतके क्लासेस घेतले, पण मी एकही कोणाला ते मेडिटेशन दिलं नव्हतं. फक्त माझा सकाळचा ग्रुप आहे 11चा, तिथे मी शनिवारचं मेडिटेशन घेते. गरजेचं आहे, धन्यवाद करणं गरजेचं आहे की नाही प्रत्येकाला? हो, बरोबर. मग करायचं का? सगळ्यांना इच्छा आहे का त्या मेडिटेशनची? हो, लास्टला घ्यायचं हो, आपण, हो, हो, घ्यायचं. नक्की ना? चला हो. हा. चला, आता इथे 7 चक्र माहिती आहेत का सगळ्यांना? नाही हो. माहित मॅडम, तर बरं होईल. 7 चक्र नाही माहिती का? नाही, नाही माहित मला. नावं नाही लक्षात. चला, नावं नाही लक्षात, आता आपण इथे शिकणारच आहोत सगळं. माईक म्यूट, नम्र विनंती, मी प्रत्येकाची माईक नाही म्यूट करू शकत, मग सगळं आपल्या रेकॉर्डिंग मध्ये येणार. प्लीज. बघा, 7 चक्रांचे आपल्या जीवनातील महत्व. हार्ट चक्र, प्रेम आणि सहानुभूतीचे केंद्र. तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. चला, स्क्रीनशॉट काढून घ्या. उद्या ना मेडिटेशन चक्राचं होईल, 7 चक्राचं होईल, आणि आज मी एक्स्ट्राचं मेडिटेशन देते तुम्हाला. चालेल. हे झालं. पुढे काढलेत ना स्क्रीनशॉट? घाई नाही ना झाली? नाही, नाही काढले. चला, आता आपल्या शरीरात 7 चक्रे आहेत, ते आपल्याला दिसत नाही, पण ते कलरच्या माध्यमातून आपल्याला हेल्पच करत असतात. लक्षात घ्या, कलर. मी तुम्हाला बोलली ना, कोणी वही पेन घेतला असेल तर चक्रांचा कलर आणि हे लिहू. हे बघा, याच्यात पण स्क्रीनशॉट काढलेले आहे, तरी पण मी सांगते प्रत्येक चक्राचा कलर कोणता आहे. आणि आपल्याला सकाळचं बीज मंत्रांचं मेडिटेशन होतं, तेव्हा त्या चक्रावर जायचं आणि ती एनर्जी गोल फिरताना बघायचंय, क्लॉकवाईज गोल फिरताना बघायची आहे. बघा, आपलं हेल्थ चांगली असेल ना तर सगळं आहे. जर हेल्थ चांगली नसेल तर काहीच नाही. तुम्ही किती पण पैसा कमवा, तुम्हाला काहीच नाही फायदा होणार. म्हणून आपली पहिली तब्येत. तुम्ही 7 चक्रांवर जर रोज अभ्यास केलात ना, तर खरंच तुमचं आरोग्य खूप चांगलं राहील. मी प्रत्येक सेशनला सांगते, 7 चक्रांवर खरंच लक्ष द्या. तर चला, कोणाकोणाला पायात झिंजिण्या येतात, म्हणजे त्यांचे 7 चक्र ऍक्टिव्ह असतात. लक्षात घ्या, आहेत, बरोबर. त्याचाच अर्थ चक्र शरीरात काम करत असतात. आपण आपल्या शरीराने आपल्या डोळ्यांनी हे चक्र बघू शकत नाही. आणि ज्यांचे चक्र चांगले असतात ना, बॅलन्स असतात, साथीच्या साथी चक्र, त्यांना काहीच प्रॉब्लेम होत नाही. पण ज्यांची चक्र बॅलन्स नसतात ना, त्यांना थोडा न्यूनगंड येतो, प्रॉब्लेम येतो. जसं एखादं फूल, कळी, बघा, प्रत्येक फूल आपण आता झाडावर बघितलं तर काय काय कळ्या चांगल्या फुललेल्या असतात. एखादं फूल अर्धवटच फुलतं, कारण ती पूर्ण विकसित होत नाही. तसंच आहे, जर 7 चक्रांमध्ये आपला प्रॉब्लेम असेल ना, तर प्रॉब्लेम येतो आपल्याला पण, म्हणजे आपल्याला नाही, ज्यांचे प्रॉब्लेम असतो त्यांना. तर आता आपल्याला
7 चक्रांची माहिती घ्यायची आहे. तुम्हाला जर नोट करायची आहे माहिती तर नोट करून घ्या, मी सांगते तसं. चला, सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र. मॅडम मॅडम र- एक मिनिट, ते पहिलं चक्र होतं ना, ते पहिल्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं राहिलं माझं. हा हा, देते ना मी तुम्हाला. घ्या, हे पण घ्या, ही थोडीशी माहिती आहे. हं, घेतलं. झालं? हम्म. हा. चला, आता लिहून घ्या, मी सांगते. सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र, कलर आहे जांभळा. तुम्हाला कोणतं लिहायचं चक्र? सहस्त्रार चक्र. हे बघा, मी सहस्त्र. दाखवते पण. हं. सहस्त्रार चक्र, सहस्त्रा. सहस्त्रार, सहस्त्रार. हे बघा ना, इथे लिहिलंय समोर, हे सहस्त्रा. बघा ना. ते लिहिले ना. क्राऊन चक्र, रंग आहे जांभळा. जांभळा. आता उद्या मेडिटेशन करताना प्रत्येकाने तो रंग हे करायचा. एक्झॅक्ट गोल चक्र असं आपल्या डोक्यावरती फिरताना बघायचं, 1000 पाकळ्यांचं. तिथे मी पाकळ्या सांगणार तुम्हाला तसं. उद्या मेडिटेशन करायचं किंवा आता दुसरं करायचं ना, टाइम नाही तेवढा भेटणार. चला, ज्याचे हे चक्र बॅलन्स आहे, झालं आहे, त्याला परमेश्वर पण दिसतो. ऐकून घ्या, फक्त थोडे थोडे तुम्हाला वाटेल ते पॉइंट हे करा. ज्याचं चक्र हे बॅलन्स आहे त्याला परमेश्वरही दिसतो. पण एवढं पण ऍक्टिव्ह करायचं नाही की आपण परमेश्वरांमध्ये रमणार. पाहिजेच आपल्याला परमेश्वर, पण आपल्याला संसारात रमायचं आहे. संसारात रमणारी माणसं आहेत ना आपण, हा. हो. म्हणून ते तेवढं पण चक्र ठीक आहे, जेवढं आहे तेवढं ठीक आहे. ज्यांचं हेच चक्र जर निगेटिव्ह असेल, आध्यात्मिक नसेल, तर त्यांना झोप लागत नाही. त्यांना साठी उलंडली, म्हणजे साठी झाली तरी समजत नाही की जीवनामध्ये काय करायचं आहे. पुढे जात नाही ते. म्हणून ह्या प्रॉब्लेमसाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे ते ब्लॉक असलेलं पण बरं नाही आहे. मग ह्यासाठी मेडिटेशन करणं पण गरजेचं आहे. आपण जे सकाळचं शॉर्ट फॉर्म मध्ये असतं बीज मंत्रांचं चक्र, ते खूप खूप चांगलं आहे, खरंच चांगलं आहे, रोज करायचंच आहे ते. आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र. आता आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र, कलर आहे डार्क ब्ल्यू. मंत्र पण लिहून घ्या जरा. आता पहिला सहस्त्रार चक्राचा लिहून घ्या. ओम, ओमच लिहा, पण त्याचा उच्चार ओम होतो. आज्ञाचक्राचा ओम होतो मंत्र. आज्ञाचक्र आज्ञाचक्र, हे आज्ञाचक्र आहे आपलं. तिसरा डोळा. हा, बरोबर. थर्ड आय चक्र काय काम करते, त्यामुळे आपल्याला आयुष्यात काय घडते, तर आध्यात्मिक जागरूकता येते. आपल्याला हे चक्र दिव्य शक्तीचं केंद्र आहे. हे आपल्याला जसं बोलतो ना, भावभावनांवर काम, आपल्याला समोरच्या पुढे काय काय घडणार आहे ते समजतं. हे जर ऍक्टिव्ह असेल तर पुढे आपल्याला काय घडणार असेल तर समजतं. काय काय ना बघा, म्हणजे हे चक्र ऍक्टिव्ह असेल तर खरंच समजतं. कधीतरी आपल्याला बोलतं ना कोण, ए बाबा इथे जाऊ नको, इंट्युशन. आणि हा, इथे जाऊ नको, तर तुम्हाला ते समजतं की बाबा, म्हणजे त्यांना समजतं की तिथे गेल्यावर काहीतरी होणार आहे. आणि त्यावेळी कळत नाही की काय होणार, पण होतं, घडून जातं. चला, ही लोक स्पष्ट असतात. उदाहरणार्थ, ज्या लोकांना सांगितले की अमुक ठिकाणी जाऊ नको, ज्यांचे जर हे ऍक्टिव्ह असेल तर त्या लोकांना सांगितले इथे जाऊ नको, तर ते खात्री केल्याशिवाय जात नाही, कोणावर विश्वास ठेवत नाही, तिथे जाणारच नाही जर म्हणजे ऍक्टिव्ह असेल तर. आणि जर ऍक्टिव्ह नसेल तर हे मुंगेरी लाल सारखे असतात, स्वप्न बघत असतात. त्यांचं हे चक्र ऍक्टिव्ह नसतं, ते मुंगेरी लाल सारखे असतात, तर्क वितर्क करतात, आजूबाजूला काहीच दिसत नाही त्यांना, ते आपल्याच विश्वात असतात. आज्ञाचक्रवाले, ज्यांचं बॅलन्स नसतं त्यांचं. विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र. आता हे महत्वाचं चक्र, हा लक्षात ठेवा सगळ्यांनीच. नाव काय? विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र. मंत्र आहे हम, कलर आहे आकाशी. आकाशी. आता हे बघा, हे थायरॉइड, ज्यांना थायरॉइड होतो, इथेच होतो ना. बरोबर. हा, तर आता मी सांगते ना, काय काय जण खूप छान बोलतात. असं वाटतं ना समोरच्या, म्हणजे समोरचा बोलतोय ना त्याचं ऐकतच राहावं.
त्याच उलट काय काय लोक असतात ना, खूप शांत असतात, बोलत नाही, काय नाही, शांत शांत असतात, बोलायचं असतं त्यांना पण व्यक्त होत नाही. मग अशा वेळी काय होतो, त्यांना थायरॉइड होतो. तर तुम्ही म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सांगते, जे अबोले असतात, जास्त बोलत नाही, त्यांनी काय करायचं, नाही बोलता येत आहे ना, एक रूम मध्ये स्वतःला पॅक करायचं आणि आरशासमोर जायचं. तुमचा काय राग असेल, कोणावर काय असेल, काय बोलायचं असेल, ते समोर आरशासमोर राहायचं, घडा 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 बोलून द्यायचं. नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल एखादी व्यक्ती विश्वासू आहे, तिला आपलं सगळं सांगून टाकायचं, पण ती बाहेर सांगणार नसेल तर तिसरी गोष्ट, सरळ तुम्ही वहीत लिहून टाका. तुम्हाला राग येतोय, काय येतोय, लिहून टाका आणि ती सरळ फाडून कचऱ्याच्या डब्यात टाका चिठ्ठी. पण व्यक्त व्हा. जर व्यक्त नाही झाले तर त्रास होतो, थायरॉइड होतो. चला पुढे अनाहत चक्र, हार्ट चक्र. कोणते चक्र? हार्ट चक्र, अनाहत, हे बघा इथे लिहिलंय. लिहिले तिथे. नाही, मला दिसत नाही क्लिअर. हार्ट काय? चक्र ना? झूम करा, झूम. नाही, मला परत दुसरंच जातं काहीतरी, मी तेवढी एक्सपर्ट नाही नाहीये हो ह्याच्यात. म्हटलं ते आपल्याकडून होतं ना, आमच्याकडून होतं झूम, बरोबर. हा, तुमच्याकडनं होत असेल. हा. नाही, इथे मी ना पण काय दुसरं. भंगीत पडत नाही, कधी बोलतच होतो माझं. म्हणून सांगितलं ठीक चालेल, आहे. चालेल. नाही मग व्हिडिओ बघून पण केलात ना नाही, तरी आणि चालेल. ऍक्च्युली माझ्याकडे पुस्तक पण आहे रेकीचं, माझ्याकडे केलंय ना सगळ्यांनी, माझ्याकडे पुस्तक आहे, पण तरी पण तुम्ही सांगा, मी लिहून घेते. चालेल चालेल, काय हरकत नाही. अनाहत चक्र, त्याचा कलर आहे ग्रीन. मंत्र आहे यम. या. यम प्रेमाचं आणि हे भावण्याचं केंद्र आहे. हे मंत्र चक्र काय? जर यम? यम. यम 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 यम, ओके. चक्र हे म्हणजे प्रेमाचे केंद्र आहे. नातेसंबंधांना कंट्रोल करते. आपल्याकडे पैसा भरपूर असेल बघा, प्रत्येकाकडे असेल, कोणाकडे असेल नसेल, पण पैसा भरपूर असून जर माणसंच कमवता आली नाही, फटाफट बोललो समोरच्याला, हृदयातूनच येतो ना आपण बोलतो ते, हम्म. हृदयातूनच बोलतो ना फटाफट. जर हो. आले माणसं तोडले तर कोण राहील का आपल्या बरोबर? नाही. नाही राहत. बघा तुमच्याकडे किती पैसा असून दे, कोरोनाच्या काळामध्ये पण बघितलंय ना, हो. पैसाच झाला का सर्वस्व? माणसं पैसा नाही, असून जगली का? नाही, नाही. नाही. म्हणून आपल्याला हार्ट चक्रावर पण काम करायचं. आपल्याला कसं सौम्य राहायचंय, शांत राहायचं आहे. त्याच्यात हम्म. ब्लॉकेज झाले नाही पाहिजे. जर ब्लॉकेज झाले तर तुम्हाला हार्ट अटॅक येतो तिथे. म्हणून सतत चिडचिड चिडचिड पण नाही झाली पाहिजे. माणसं जपता आली पाहिजे. पैसा पण जपायचाच आहे, पण माणसं पण जपता आली पाहिजे. आपली वाणी पण नीट राहिली पाहिजे. चला आता मणिपूर चक्र. चला मणिपूर चक्र, सोलार प्लॅक्सेस. सोलार. मंत्र आहे प्लॅक्सेस. तुम्ही नाही ते इंग्लिशचं जाऊ दे, मणिपूर चक्र लिहा तुम्ही. मंत्र हा. आहे, ज्याला येत असेल त्यांनी लिहा, ज्यांना नाही येत असेल त्यांनी नका लिहू. हा. कलर आहे येल्लो. आता मंत्र. मोठा ह्याचा रम. मंत्र आहे हम्म. रम. हम्म. तुम्हाला असा रम लिहिता आला तर रम, नाहीतर ज्यांना संस्कृत येत असेल त्यांनी वरती टिंब. टिंब आल्यावर म येतो तिथे पुढे. हा. ओके, हा. लिहून ठेवा. तुम्हाला जसं तुमची भाषा सुटेबल असेल तसं लिहा. आता हम्म. मणिपूर चक्र आणि रंग येल्लो लिहिला ना, पिवळा. हम्म. हो. मणिपूर चक्र सर्व शक्तीचं केंद्र आहे. हम्म. आपल्याला इच्छाशक्तींना कंट्रोल करतं. आपल्या पोटाचे आजार तिथूनच येतात, लक्षात घ्या. जर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असेल तर मणिपूर चक्राला बॅलन्स करणं जरुरी आहे. मणिपूर चक्रावर बॅलन्स करणं अतिशय गरजेचं आहे. हे चक्र जर बॅलन्स नसेल तर कावळी, शुगर, स्किनचे प्रॉब्लेम होतात. चला आता स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र, कलर सॅक्रल चक्र. सॅक्रल चक्र, कलर आहे ऑरेंज. मंत्र आहे वम. मंत्र आहे वम. हे चक्र बॅलन्स असेल तर तुमच्या इतरांसाठी फिलिंग चांगल्या असतात. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असतो. बॅलन्स अस्थिर असेल तर खूप म्हणजे प्रॉब्लेम होतात. समोरची व्यक्ती दूर पळते. म्हणजे नवरा बायकोंच्या नात्यामध्ये पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो.
जर हे चक्र बॅलन्स नसेल तर. म्हणून हे चक्र जास्तीत जास्त फोकस करायचं. लेडीजला खूप प्रॉब्लेम येतो ह्या चक्रामुळे पोटात, म्हणजे नाभीच्या 4 बोटाखाली आहे हे लक्षात ठेवा. स्वादिष्टान चक्र वाटल्यास लिहून घ्या, नाही लक्षात येत. नाभीच्या 4 बोटे त्याच्या खालचं स्वादिष्टान चक्र आणि 4 बोटे वरती असलेलं मणिपूर चक्र. काय काय ना प्रेग्नेन्सीसाठी प्रॉब्लेम येतो. जास्त लेडीज लोकांनी ह्या चक्रावर अभ्यास केला पाहिजे. प्रेग्नेन्सीसाठी प्रॉब्लेम येतो, पीसीओडी सारखे आजार होतात. म्हणून ह्याचा रंग ऑरेंज आहे, त्या त्या कलरचे कपडे घालावे, त्या त्या कलरचे फळं भाज्या वगैरे खावे. चला आता मूलाधार चक्र. हे चक्र माकड हाडाजवळ असतं आपल्या युरिनच्या जागेवर. त्याचा मंत्र आहे लम, कलर आहे लाल. हे जर ऍक्टिव्ह नसेल तर काय होते? माकड हाडाजवळ असते, लिहून घ्या, माकड हाडाजवळ असते. हे एनर्जीचं केंद्र आहे. जर तुमच्यामध्ये चेतना नसेल, ऊर्जा नसेल, सतत आळसपणा येतो बघा. जर आपल्याला आळसपणा येतो ना, तर समजून जा सतत काही करायची इच्छा होत नाही, तर तुमचं रूट चक्र प्रॉब्लेम आहे. रूट चक्रावर, मूलाधार चक्रावर प्रॉब्लेम आहे, हे लक्षात ठेवायचं. मग त्याच्यावर आपल्याला काम करायचं. एखादे म्हणजे इतकं दरवाजा जरी कोणी ठोकला तर एखादा घाबरतो बघा, पटकन अंग काढतात वगैरे, तर समजून जायचं मूलाधार चक्राचं प्रॉब्लेम आहे, ते बॅलन्स नाही आहे. ज्याचा चक्र बॅलन्स आहे त्याला काही प्रॉब्लेम नसतो. इथे मी तेच सांगते, सगळे चक्र बॅलन्स असतील त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. हेल्दी असतो, व्यवस्थित असतो, आपल्या जीवनामध्ये सुखी असतो. म्हणून आपल्याला हे चक्र रेखीच्या द्वारे बॅलन्स करायचे आहे, मेडिटेशन करून. रोजचं मेडिटेशन घेतो आपण, आणि प्लस उद्या आपण मेडिटेशन घेणार आहोत. आता मला सांगा, तुम्हाला इथे प्रॉपर समजलं आहे का कोणतं चक्र? हो, समजलं प्रॉपर. हा, कलर. आता मी उद्या मेडिटेशन ते घेणार आहे. मी आज तुम्हाला एक्स्ट्राचं मेडिटेशन द्यायचंय. मग आता 7 चक्रांचं घेऊया का ते एक्स्ट्रावालं घेऊया? 7 चक्र बरं होईल, कारण आज शिकलोय ना, तर त्याचं प्रॅक्टिकल झालं तर बरं पडेल थोडं हा, अजून. मग उद्या आपण वाटल्यास ते घेऊया. बरोबर बोलतो तुम्ही. पण आता लक्षात ठेवा, मी मूलाधार चक्रापासून घेणार आहे. एकदा तुम्हाला रिव्हिजन. पहिला म्हणजे लंब आहे रेड कलर, फक्त ती एनर्जी गोल गोल फिरताना बघायची क्लॉकवाईज. नंतर आला लाल कलर फिरतोय असं डोक्यावरती, दॅट्स इट. डोक्यावरती नाही, त्या त्या जागेवर जायचंय. ओके ओके ओके. रूट चक्राचं आलं, रूट चक्राचं आलं बोलली मी, तुम्हाला रूट चक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे. ती एनर्जी फिरताना बघायची, आणि सकाळच्या मेडिटेशन मध्ये पण हेच करायचं आहे तुम्ही. ओके. नंतर आलं स्वादिष्टान चक्र, त्याच्यावर ऑरेंज कलरचं नाभीच्या इथे. हा, हा, बरोबर. नंतर मणिपूर चक्र आलं, नाभीच्या 4 बोटं वरती. रंग गोल गोल फिरताना पिवळा रंग बघायचा आहे. नंतर आले अनाहत चक्र, रंग बघायचा आहे ग्रीन, गोल गोल फिरताना. त्याच्यानंतर आला थ्रोट चक्राकडे, आकाशी रंग गोल गोल फिरताना बघायचा आहे इथे. त्याच्यानंतर आलात तुम्ही थर्ड आयकडे, इथे डार्क ब्ल्यू बघायचंय फिरताना. क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. कोणी अँटी क्लॉकवाईज बघायचं ना, क्लॉकवाईज. इथे 1000 चक्रांचं पाकळ्यांचं चक्र आहे ना. प्लीज माईक म्यूट करा प्लीज. इथे गोल गोल फिरताना बघायचंय डोक्यावर. हा, डोक्यावर. चला मग आता पाणी पिऊन घ्या, एक मेणबत्ती, दिवा काहीतरी लावा, कॅन्डल. डोळे बंद करायचे, तुम्ही शांत चित्ताने राहायचं आहे. पुढे काय माहित नाही सर, कोणी कार्यक्रम नाही. सकाळी तिकडे गेला होता ना, तिकडे जाणार प्लीज ती, पण आला प्लीज असेल. माईक म्यूट. एक मिनिट, मग दिवा लावायचा आहे. हा, लावा, मी थांबते. तर प्लीज माईक म्यूट करा ना प्लीज, नाहीतर मला मेडिटेशनला प्रॉब्लेम होणार. हार्ट चक्राच्या वेळेस हृदयापाशीच गोल गोल फिरवायचं का कलर? सगळीकडे सगळीकडे सगळीकडे. आपण फक्त इमॅजिन करायचं डोळ्यांनी, म्हणजे डोळ्यांनी म्हणजे आतून मनातून व्हिज्युअलाइज करायचंय.
हात बीत कुठे काही फिरवायचं नाही, शांत फक्त मेडिटेशन आता ऐकायचं आहे. सगळ्यांनी पाणी पिया. आलेले आहेत का सगळे? हो. उद्या पण ना मेणबत्ती वगैरे दिवा वगैरे काय कॅन्डल वगैरे घेऊन बसा, पाणी वगैरे घेऊन बसा, म्हणजे उद्या पण आपल्याला मेडिटेशन घ्यायचं. उद्याचं पण छान असणार. आणि आता सगळ्यांनी माईक म्यूट करा, परत तुम्हालाच त्रास होणार. ऐका ना, मी काय म्हणते, थोडस लक्षात यायला थोडं कळणार नाही पटपट. तुम्ही कलर सांगाल ना, म्हणजे कुठल्या जागी हे करायचं असं हा सांग. हा येतो त्याच्यामध्ये, मेडिटेशन मध्ये आहे, पण सगळे कलर नाहीये. ओके ओके चालेल. येईल, लक्षात येईल तुमच्या. आहेत त्याच्यामध्ये आकाशी कलर वगैरे आहे, नारंगी कलर असं आहे, समजेल ना. आवाज म्यूट झालाय. डोळे बंद करायचेत ना? हो. हा चालेल, ठीक आहे, ओके. आल्या का? नीला मॅडम नव्हतं दिसलेलं मला. ललिता मॅडम आल्या का? सगळे आले का? एकदा हो म्हणून बोला, म्हणजे हो, आलोय. नीला मॅडम आल्या, दिसल्या नाहीयेत. एकच मिनिट येऊन दे त्यांना, मग आपण स्टार्ट करूया. कॅमेरे ऑन ठेवलेत ना, तर माझी एनर्जी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होईल. मी सगळ्यांना बघते आहे. ललिता मॅडम बिंदास ठेवा, काही तुमच्यासारखीच आहे मी. फक्त हॅलो मॅडम, माईक लाईट गेली होती, माझा मिस झालाय मध्ये. म्हणून तुमच्यासाठीच थांबले. विचारा, बोलत होती मी. नीला मॅडम दिसत नाहीये. हा चला तेच, लाईट गेली माझी, फक्त पण आवाज ऐकायचं. हा चला, माईक म्यूट करा, सगळ्यांनी माईक म्यूट करा, अजिबात आवाज नाही आला पाहिजे कोणाचा. स्टार्ट करते मी. हे मेडिटेशन करण्यासाठी शांत ठिकाणी बसावे, डोळे बंद करायचे आहेत, श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे, श्वासांचे बारकाईने निरीक्षण करायचे आहे. प्रत्येक श्वासाबरोबर फोकस वाढवायचा आहे. विचारांना काही वेळ दूर लोटायचे आहे. तुमच्या भोवती व्हिज्युअलाइज करा, एक एनर्जी सर्कल तयार करायचा आहे. स्वतःभोवती एक इमॅजिन करा, गोल सर्कल तयार करा तुमच्या भोवती. व्हाईट सर्कल तयार करा स्वतःभोवती. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. मी 10 ते 1 काउंट करेन. जेव्हा मी 1 पर्यंत येणार, तेव्हा तुमचा फोकस जास्त असणार. 1 पर्यंत पोहोचल्यावर तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे असेल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमचं पूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावर असू दे. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्यरत आहेत. त्यातील आपण 7 चक्रांची ओळख आज करून घेणार आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्रे खूप महत्वाची आहेत आणि प्रत्येक चक्राकडे शरीराची ठराविक कार्य आहेत. शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्याची कार्य चक्रांवर सोपवली आहे.
आपण या मेडिटेशनद्वारे चक्रांना संतुलित करीत आहोत. सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यावर माकड हाडाजवळ शरीराचा जो भाग जमिनीला लागतो, स्पर्श करतो तो भाग, तिथे आहे मूलाधार चक्र. आणि याचा रंग आहे लाल. याचा रंग आहे लाल. तुम्हाला तिथे एक एनर्जी चक्राप्रमाणे फिरताना इमॅजिन करायची आहे. तुम्ही एकाग्र होऊन त्या पॉइंटला लक्ष दिले तर ती एनर्जी फिरताना नक्की जाणवेल. ह्या चक्राला 4 पाकळ्या आहेत. बॉडीत काही सेन्सेशन झाले, जाणवले तर इट्स ओके. आता तुमचं लक्ष मूलाधार चक्रावरून थोडस वरच्या भागावर आणायचे आहे. बेंबीपासून 4 बोटे खाली असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करा. पोटाचा खालचा भाग आणि इथे आहे स्वादिष्टान चक्र. नारंगी कलरचे चक्र आहे आणि याला 6 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष स्वादिष्टान चक्रावर. पाठीच्या कानाच्या शेवटच्या टोकापासून थोडं वर ऑरेंज कलरची एनर्जी आहे. वर्तुळाकारात फिरताना तुम्हाला दिसत आहे. गोल गोल फिरताना बघा. आता बेंबीपासून 4 बोटे वर मणिपूर चक्र, कलर पिवळा. पोट आणि पाठीच्या कण्याच्या मध्ये एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना जाणवते. शरीराच्या इतर कुठल्याही भागावर लक्ष न देता तुमचं लक्ष मणिपूर चक्रावर असू दे. प्रत्येक वेळी श्वास सोडताना आणि घेताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर. आता लक्ष अजून वरती आणायचे आहे. छातीच्या मधोमध हिरव्या रंगावर आणायचे आहे. हिरव्या रंगाचे चक्र मनात आणायचे आहे. त्याचं नाव आहे अनाहत चक्र. हे चक्र वर्तुळाकारात फिरत आहे. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. श्वास घेताना व सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. आता लक्ष गळ्याजवळ न्यायचे. घशामध्ये विशुद्ध नावाचे चक्र आहे. ज्याचा रंग आहे आकाशी. ज्याचा रंग आहे आकाशी. या चक्राला 16 पाकळ्या आहेत. पूर्ण लक्ष घशावर. आकाशी रंगाचे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघायचे आहे. श्वास घेताना व सोडताना हे चक्र जाणवेल. दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष न्यायचे आहे. तिथे आहे आज्ञा चक्र. या चक्राला 2 पाकळ्या आहेत. रंग आहे गडद निळा. हे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. पेनाच्या शाईसारखा रंग. श्वास घेताना डोळ्याचे मसल्स हलताना जाणवतात. आता तुमचे लक्ष डोक्यावर, जिथे लहान मुलांना टाळू असते त्याच्यावर करा लक्ष केंद्रित. तुमच्या टाळूवर लक्ष केंद्रित करा. सहस्त्रार चक्र. त्याला 1000 पाकळ्या आहेत आणि या चक्राचा रंग आहे जांभळा. 1000 पाकळ्यांचं फूल असलेलं चक्र एक्झॅक्ट डोक्यावर फिरताना बघा. ह्या चक्रामधून आपल्याला एनर्जी मिळत असते. फक्त लक्ष चक्रांवर असू दे. आता लक्ष पुन्हा सर्व चक्रांवर लाईनीने केंद्रित करा. मेडिटेशन करताना सुरुवातीला आपण पाठीच्या कण्यावर दिले. आता त्याच पाठीच्या कण्यावर द्यायचे आहे. पण त्या पॉइंटला ते चक्र दिसले पाहिजे. सुरुवातीपासून पहा. तुम्हाला लाल रंगाचे चक्र दिसेल. नंतर नारंगी रंगाचे. वर या पिवळे. त्याच्यावरती हिरवे. अजून वरती आकाशी रंगाचे. अजून वरती गडद निळ्या रंगाचे व नंतर जांभळ्या रंगाचे चक्र दिसेल. सर्व चक्र फिरताना तुम्हाला दिसत आहे. एका लाईनीमध्ये चक्र फिरताना बघा. श्वास घेताना तुमचा फोकस वाढत आहे
ह्या चक्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीत जागरूकता येत आहे. तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हे चक्र गाईड करतील. तुमची हेल्थ चांगली राहील. डिसिजन पॉवर खूप चांगली होईल. त्याचा खूप तुमच्या शरीरासाठी फायदा होणार आहे. आता एकमेकांवर हात रब करा. ही एनर्जी तुमच्या डोळ्यांना घ्या. पूर्ण 7 चक्रांवर हात फिरवा. पूर्ण बॉडीवर तुमच्या हात फिरवा. हात डोळ्यासमोर आणा आणि हळूवार डोळे उघडा. हळूवार डोळे उघडा. डोळे उघडायला कुठचीही घाई करू नका. हळूवार उघडा. चला, कसं वाटलं? आणि मेडिटेशन झाल्यानंतर पण पाणी प्यायचं, अगोदर पण पियायचं आहे. ऊर्जा निर्माण होते. चला, कसं वाटलं मेडिटेशन? खूप छान ऍक्च्युली हॅलो. चक्र फिरवलं मॅडम. आणि पाहुले होता 5 मिनिटं थांबले असते. एकच मिनिट भारती मॅडम. हा, बोला आता. मला मला जरा काहीतरी बोलायचं आहे मॅडम, 1 मिनिट. काय झालं माहितीये का, मध्ये जेव्हा तुम्ही चक्र चालू केलेत ना, त्याच वेळेस नेमकी लाईट गेली. त्यामुळे ते सेशन पूर्ण आमचं मिस झालं, म्हणजे मेसेजचं मध्ये मिस झालं. तर तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे ना, तर ती पाठवू शकाल आम्ही का? उद्या देणार ना रेकॉर्डिंग. जशी कालची पण मी दिली आहे रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपमध्ये. ओके. ओके मॅडम, ठीक आहे, थँक्यू. आजची पण रेकॉर्डिंग उद्या येईल. उद्यापर्यंत येऊन जाईल. मग तुम्ही करा वाटल्यास. आणि मॅडम, ओके, तुम्ही ओके. आज सकाळी नव्हतात का 11च्या सेशनला? नाही ना, आज लाईट गेली होती. आता पण लाईट गेली माझी. उद्या या मग. हा हा. हॅलो. चालेल. हा, बोला माधुरी मॅम. ऍक्च्युली तुम्ही सांगत होता ना, तेव्हा ऍक्च्युली खूप असं सगळी चक्र पुढे दिसत होते. आणि तुम्ही बोललात ना की ती तुम्हाला एनर्जी देतीये, तर लिटरली मॅडम असं अंगामध्ये पूर्ण फिरत असं टॅपिंग टॅपिंग होत होतं त्या पार्ट वरती. ते टॅप झाल्यावर कसं म्हणजे खरोखर एनर्जी आली आहे. आणि आता पण एवढं फ्रेश वाटतंय ना, की म्हणजे असं आजारी असल्यावर सलाईन कसं लावल्यावर एनर्जेटिक होतो आपण, सेम सेम तो फील आहे. खूप छान. थँक्यू मॅडम. खरंच, आणि असंच वाटलं पाहिजे. आणि ही जे आपण 7 चक्र, म्हणजे आपण एवढं शिकतो ना सगळे विषय, पण जो 7 चक्रांवर जास्त अभ्यास करेल ना, तो हेल्दी राहील. हेल्दी राहील. तुम्ही सगळं करा जीवनामध्ये, पण तुमचं आरोग्य जर नीट नसेल ते तर बरोबर. काही आयुष्याला अर्थ नाही. बरोबर. त्याला आपल्याला चक्रांचा मॅम ऍट अ टाइम 7 चक्र ऍक्टिव्हेट करायचे का? एक एक केलं तरी चालतंय? हो. आवाज आवाज येत नाही. हा, आवाज हॅलो. ब्रेक होत आहे. ऍट अ टाइम सगळे 7 चक्र ऍक्टिव्हेट करायचे का? एक एक असं पार्टली केलं तरी चालतंय मॅडम? 7 चक्रांना ऍक्टिव्ह करायला वेळ कितीच गेला आता. आणि हे तर आवाज गेला मॅम तुमचा. आवाज गेला मॅडम. माझा आवाज आहे ना? नाही, तुमचा आवाज ब्रेक होतोय. आता माझ्या आवाजाला आता आवाज होतोय. नाही. नाही येत का नाहीये मॅम. येतोय? माझ्याकडे नेटचा इश्यू झाला का काय आता? पाऊस खूप पडतोय ना बाहेर. खूप पाऊस पडतोय. त्याच्यामुळे नेटचा प्रॉब्लेम. हो हो मॅम, तेच झालंय. आता येतोय का? हा, आता येतोय. बघा, आता सकाळचं जे मेडिटेशन आहे ना, मी वाटल्यास शेवटी पण घेईन. फक्त 3 वेळाच बोलायचे आहे उच्चार हे. लम लम लम. त्याच्यानंतर येतो बम. आपण घेऊया शेवटी घेऊया. आपला सिलेबस संपेपर्यंत. मी विसरले तर तुम्ही सांगा. ह्याच्यात नाहीये ते पार्ट, पण मी तरी पण घेईन एक्स्ट्राचं. पण तुम्ही मला आठवण करून द्या जर मी विसरली तर. पण सकाळचा आपला जो बीज मंत्रांचा असतो ना मेडिटेशन, तर तो पण खूप म्हणजे खूप चांगला आहे. स्नेहल मॅडम आमच्यामध्ये आहेत बघा आता. त्या तुम्ही पण नाही ट्रेन केलेलं आहे. तुम्हाला पर्सनल वर मेसेज केला, तुम्ही ऍड नाही केलंय सकाळी 11च्या बॅचला मला. माधुरी काय तुमचं नाव? जगताप. जगताप. हा, विसरली असेल मी. एकदा फक्त आता मेसेज करून द्या. काल खूप जणांचे होते ना. ओके, ठीक आहे. करून द्या प्लीज. करेन मी. ओके, थँक्यू. स्नेहल मॅडम, तुम्ही काय सांगाल चक्रावर? शिवानी मॅडम. हा, हॅलो बोला ना. शिवानी मॅडम. मी स्नेहल मॅडमची मुलगी बोलतेय. हा, बोला तर ना. मी
मी आता हे अटेंड केलं तर मला बॉडी फार लाईट वाटली 7 चक्रास मेडिटेशन आणि तुम्ही हात रब करायला सांगितलं ना तर ऍक्च्युली फार वॉर्म आणि असं वाटलं की काहीतरी हातातनं दुसऱ्या हातात जात आहे वन पाम मधून दुसऱ्या पाम मध्ये काहीतरी जात आहे वाटतं तर वाटतं खूप खूप मॅजिकल आहे हे. तर नाही थँक्यू पूर्ण सो रेकी मच. शिकली ना हो मी आता पूर्ण रेकी आई म्हणाली 5 days कर कारण माझी मम्मी मावश्या सगळ्या फॅन आहेत तुमच्या सकाळचं 11 तर तुम्ही करता ना माझी कझिन पण हो अटेंड करते तर सकाळचं नाही होत पण आता हे मला जमतं तसं मी करायचं बघते फुल 5 days मला करायचंय तर काल पण मी केलं आज पण आता उरलेलं पण करेन मी त्यासाठी नक्की नक्की तुमचं खूप थँक्यू बोलते मी. वेलकम आणि खरंच तुम्ही या खरंच तुमचं स्वागत आहे ह्या ह्याच्यामध्ये 5 दिवसाच्या आणि नंतर पण मास्टरी करा खूप छान आहे आणि इथे पण Yes. थँक्यू इथे सांगायला मला आनंद होईल की आम्ही सकाळचा मी योगा टीचर वगैरे नाही आहे पण तुम्ही स्नेहल मॅडमला बघता का आता ज्या बोलत आहे त्यांची मम्मी स्नेहल मॅडम हाय करा हाय हाय सर्वांना नमस्कार. आमच्या स्नेहल मॅडम विचार करा मी सगळ्यांना चान्स देते बोलायचा असं नाही की मीच तिथे शिकवणार मी बोलणार माझे स्टुडंट्स पण शिकणार एक्सपर्ट व्हायचंय स्नेहल मॅडम उत्तम उत्तम मेडिटेशन घेतात मला आवडतं खूप छान आणि आम्ही आता सहज योगा म्हणजे आपल्या स्वतःसाठी फिट राहण्यासाठी सकाळचा योगा क्लास चालू केलाय 7चा मी योगा टीचर नाहीये पण मी 5 वर्ष झाली करते आहे जेवढं मला येतं आणि आमच्या ह्याच्यामध्ये अजून पण एक आहे टीचर आहेत त्या पण थोडंफार घेतात पण सगळेजण योगाला कोणाला यायचं असेल ना फ्री मध्ये आहे तर सकाळी 7 वाजता आहे तिथे पण मेसेज करा मला योगामध्ये पण ऍड करा तिथे पण 1 रुपया द्यायचा नाही आहे फ्री मध्ये करायचं आहे मॅम मी एक योगा मुद्रा सेशन घेऊ शकते का तुमच्या ह्याच्यात योग निद्रावालं मी योगा टीचरचा कोर्स केलेला आहे तर जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा मला करायला आवडेल योग निद्रा सेशन तुमच्या ह्याच्यात चालेल चालेल ना चालेल मग तुम्ही 11ला याल का सकाळी सॅटर्डेला सॅटर्डेला शनिवार चालेल ना मग आपण ना लॅपटॉपवरच घेऊया मग चालेल चालेल त्या तसं मला सॅटर्डेला सांगा मग. हो चालेल ना घेईन मी योग निद्रा सेशन म्हणजे तुमचे सगळ्यांचे आसन झाल्यावरच होऊ शकते जेव्हा रिलॅक्स होते ना बॉडी तेव्हा. अच्छा तुम्ही योगाच्या ह्याला बोलताय का सकाळी हो 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 हा चालेल 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 मग सकाळी आपण घेऊया 7 वाजता मग आपण त्या दिवशी सॅटर्डेला. स्नेहल मॅडम मला फक्त ना तुम्ही आदल्या दिवशी शुक्रवारी सांगा की दुसऱ्या दिवशी आपल्याला योग निद्रा करायची आहे मग सकाळी आपण तसं घेऊया मग हो ओके हो हो चालेल. चालेल चला धन्यवाद आभारी आहे थँक्यू मॅम सगळ्यांचे थँक्यू मॅम. थँक्यू 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 सगळ्यांना थँक्यू. थँक्यू मॅडम. योगा निद्रा मग मी प्रिपेअर करेन ना तसं